नमस्कार मित्रांनो, आज आपण लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा घटक पाहणार आहोत. लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा डायहाब्रिड क्रॉसवर आधारित आहे. याच्या आधी आपण लॉ ऑफ डॉमिनन्स आणि लॉ ऑफ सेग्रिगेशन हे दोन लॉज पाहिलेत. हे दोघं लॉ मोनोहायब्रिड क्रॉसवर डिपेंड होते. तर आपण पाहू लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट म्हणजे काय. पण याची फर्स्ट स्टेटमेंट आहे, इन द डायहाब्रिड क्रॉस द फिनोटाइप्स yellow round, yellow wrinkled, green round and green wrinkled appeared in the ratio of 9:3:3:1. म्हणजेच आपल्याला F2 जनरेशनमध्ये डायहाब्रिड क्रॉसमध्ये चार प्रकारचे फिनोटाइप्स पाहायला मिळतात किंवा चार प्रकारचे प्लांट्स पाहायला मिळतात. याच्यापैकी हे जे दोन प्लांट्स आहेत हे त्याचे पॅरेंट सारखे असतात. आपण डायहाब्रिड क्रॉस या लेक्चरच्या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे आणि संपूर्ण क्रॉस पाहिलेला आहे. तर आपण पॅरेंट्स कसं घेतो डायहाब्रिड क्रॉसमध्ये की त्या प्लॅंटच्या सीडचे कलर कसा असेल येलो आणि त्याचा आकार असेल राऊंड. आणि दुसरा जो पॅरेंट्स आहे त्या पॅरेंटच्या सीडचे कलर कसा असेल ग्रीन आणि त्याचा शेप आकार कसा असेल रिंकड पिचकलेला. म्हणजेच एकूण जे चार प्रकारचे फिनोटाइप्स मिळतात त्यापैकी दोन प्रकारचे फिनोटाइप्स हे त्यांच्या पॅरेंट्सशी रिसेंबल करतात म्हणजे समान असतात. परंतु दोन प्रकारचे नवीन न्यू कॉम्बिनेशन आपल्याला फिनोटाइप्सचं F2 जनरेशनमध्ये डायहाब्रिड क्रॉसचे मिळतात. तर दोन नवीन फिनोटाइप्स आपल्याला डायहाब्रिड क्रॉसमध्ये F2 जनरेशनमध्ये पाहायला मिळतात आणि याच्यावरूनच लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट मेंडलनं दिलेला आहे. सेकंड पाहू आपण याची स्टेटमेंट की या लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंटची स्टेटमेंट काय आहे. द लॉ स्टेट्स दॅट, हा नियम असं दाखवतो की वेन टू पेअर्स ऑफ ट्रेट्स आर कंबाइंड इन अ हायब्रिड, ज्या वेळेस दोन जोडी लक्षणाची हायब्रिडमध्ये कंबाईन झालेले असेल एकत्र आलेले असेल त्यावेळेस सेग्रिगेशन ऑफ वन पेअर ऑफ कॅरेक्टर इज इंडिपेंडेंट ऑफ द अदर पेअर ऑफ कॅरेक्टर, त्यावेळेस त्याच्यापैकी एक जोड्याचं विलगीकरण होण्याची जी प्रक्रिया आहे ती इंडिपेंडेंट असेल स्वतंत्र असेल दुसऱ्या पेअर ऑफ कॅरेक्टरशी ती संबंधित नसेल. म्हणजे पहिला जो पेअर असेल तो स्वतंत्रपणे गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान विलगीकरणाच्या प्रोसेसमध्ये वेगवेगळे होण्याच्या प्रक्रियेमध्ये भाग घेऊ शकतो. आपण या ठिकाणी पाहू. समजा F1 जनरेशनमध्ये आपल्याला सर्व प्लॅंट कसे मिळतात येल्लो आणि राऊंड. F1 जनरेशनमध्ये आपण डायहाब्रिड क्रॉसमध्ये सर्व प्लॅंट्स असे मिळतात. म्हणजे या ठिकाणी पहा टू पेअर्स ऑफ कॅरेक्टर्स किंवा टू पेअर्स ऑफ ट्रेट्स आहेत. म्हणजे कॅपिटल Y इज रिस्पॉन्सिबल फॉर अ येल्लो कलर, स्मॉल y इज रिस्पॉन्सिबल फॉर अ ग्रीन कलर. म्हणून कॅपिटल Y स्मॉल y हे वन पेअर ऑफ ट्रेट्स आहेत. एका लक्षणाची जोडी आहेत कॅरेक्टर्सचे दोन ट्रेट्स आहेत. त्याच पद्धतीनं दुसरा जो पेअर आहे कॅपिटल R इज रिस्पॉन्सिबल फॉर द राऊंड शेप ऑफ अ सीड आणि स्मॉल r इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिंकल शेप ऑफ अ सीड्स. आणि त्यामुळं या ठिकाणी दोन पेअर्स एखाद्या हायब्रिडमध्ये एकत्रित आलेला असेल तर स्टेटमेंटनुसार कॅपिटल Y आणि स्मॉल y यांचं जे सेपरेशन आहे किंवा सेग्रिगेशन आहे गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान ते कॅपिटल R आणि स्मॉल r वर डिपेंड नसेल. म्हणजेच समजा आपण एक उदाहरण घेऊ. एक होमोलोगस क्रोमोझोम आहे आणि त्या होमोलोगस क्रोमोझोमवर एका क्रोमोझोमवर कॅपिटल Y आहे तर दुसऱ्या क्रोमोझोमवर स्मॉल y आहेत. त्याच पद्धतीनं दुसऱ्या ट्रेटसाठी सेकंड पेअर ऑफ ट्रेटसाठी दुसरे दोन होमोलोगस क्रोमोझोम आहेत. एका क्रोमोझोमवर शेपसाठी कॅपिटल R तर दुसऱ्या क्रोमोझोमवर स्मॉल r. असे एकूण चार क्रोमोझोम्स आपण जर पाहिलेत तर पहा हे दोघं वेगवेगळ्या क्रोमोझोम्सवर आहेत हे जे ट्रेट्स आहेत. म्हणून कॅपिटल I गॅमेट फॉर्मेशन होताना कॅपिटल R सोबत जाऊ शकतो किंवा तो स्मॉल r सोबत सुद्धा जाऊ शकतो. दोघं ॲलिल सोबत तो समान प्रमाणात जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं स्मॉल y सुद्धा कॅपिटल R सोबत सुद्धा जाऊ शकतो किंवा स्मॉल r सोबत सुद्धा जाऊ शकतो. या ठिकाणी हेट्रोजायगस कंडिशन किती आहेत दोन. कॅपिटल Y स्मॉल y हा सुद्धा हेट्रोजायगस कंडिशनमध्ये आहे. कॅपिटल R स्मॉल r हा सुद्धा हेट्रोजायगस कंडिशनमध्ये आहे. आणि टू हेट्रोजायगस कंडिशन असल्या कारणानं आपल्याकडे टाइप्स ऑफ गॅमेट्स काढण्याचं सूत्र आहे
टू पॉवर n हे पाहिलेलं आहे आपण आधी. म्हणजे 2चा वर्ग 2 म्हणजे 4 प्रकारचे गॅमेट्स तयार होतात. 4 प्रकारचे गॅमेट कसे तयार होतील पहा. कॅपिटल वाय सोबत कॅपिटल वाय हा ॲलिल आहे, तो गॅमेट्स फॉर्मेशनच्या दरम्यान कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. त्याच पद्धतीनं कॅपिटल वाय स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. पहा आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्याच पद्धतीनं कलरसाठी जो दुसरा कॅरेक्टर्स आहे ग्रीन, तो स्मॉल वाय कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तसंच स्मॉल वाय हा स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. म्हणजेच अशा प्रकारे 4 गॅमेट्स आपल्याला या ठिकाणी तयार होताना दिसतात आणि यांची 25% फ्रिक्वेन्सी असते. म्हणजेच प्रत्येक गॅमेट्स 25% प्रमाणात तयार होतील डायब्रिड क्रॉसमध्ये. आता नेक्स्ट पॉईंट पाहू आपण. सो मेंडल कन्क्लुडेड दॅट डिफरंट टाइप ऑफ कॅरेक्टर्स प्रेझेंट इन प्लांट्स असॉर्टेड इंडिपेंडेंटली ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. मेंडलने अशाच पद्धतीनं 2 कॅरेक्टर्स एका वेळी कन्सिडर करून अनेक या जे आपण 7 कॅरेक्टर्स पाहतो कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स पी प्लांट्समध्ये, याच्यावर हे प्रॅक्टिकल एक्सपेरिमेंट घडवून आणलं आणि प्रत्येक वेळेस त्यांना असंच रिझल्ट मिळत गेला. म्हणून मेंडलनं असं निष्कर्ष काढलं की जर एखाद्या प्लॅनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टर्स उपस्थित असतील तर ते गॅमेट फॉर्मेशनच्या दरम्यान कसे होतात, असॉर्ट होतात, वेगवेगळे होतात आणि वेगवेगळ्या गॅमेट्समध्ये जातात इंडिपेंडेंटली. नेक्स्ट पॉइंट पहा. हेन्स फॅक्टर वाय ऑफ अ पेअर capital Y small y is having equal chances with capital R or small r to small r factor to form 2 types of gametes, capital Y capital R or capital Y small r. आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे की हा कॅपिटल वाय फॅक्टर किंवा ॲलिल्स आपण त्याला म्हणतो, तो त्याचे इक्वल चान्सेस आहेत कोणत्या ॲलिल सोबत जाण्यासाठी. तो कॅपिटल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो आणि स्मॉल आर सोबत सुद्धा जाऊ शकतो. 50% चान्सेस आहेत. म्हणजे सारख्या प्रमाणात तो या दोघं ॲलिल सोबत जाऊ शकतो कॅपिटल वाय. आणि 2 प्रकारचे गॅमेट्स आपल्याला मिळतील. ते कुठले कुठले तर कॅपिटल वाय कॅपिटल आर आणि कॅपिटल वाय स्मॉल आर. सिमिलरली त्याच पद्धतीनं स्मॉल वाय फॅक्टर और ॲलिल्स also having equal chances with capital R or small r factor or allele to form 2 types of gametes, small y capital R and small y small r. त्याच पद्धतीने आपण आता या स्मॉल y ला जर कन्सिडर केलं तर हा स्मॉल y कॅपिटल R आणि स्मॉल r सोबत 50% चान्सेस आहेत, इक्वल चान्सेस आहेत या दोघं ॲलिल सोबत जाण्याचे. आणि परत आपल्याला 2 गॅमेट्स पाहायला मिळतात, स्मॉल y कॅपिटल R अँड स्मॉल वाय स्मॉल आर. म्हणजेच एकूण आपल्याला 4 गॅमेट्स या ठिकाणी पाहायला मिळतात. नेक्स्ट पॉईंट पहा. थस टोटल 4 टाइप ऑफ गॅमेट्स कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर अँड स्मॉल वाय स्मॉल आर आर फॉर्म. म्हणजेच हा वाय कॅपिटल वाय ज्यावेळेस या दोघांशी कॉम्बिनेशन घडवून आणेल, गॅमेट्समध्ये सोबत जाईल या ॲलिल सोबत, त्यावेळेस काय होईल, कॅपिटल वाय कॅपिटल आर कॅपिटल वाय स्मॉल आर हे 2 गॅमेट्स तयार होतील. आणि ज्यावेळेस स्मॉल वाय या कॅपिटल आर किंवा स्मॉल आर सोबत जाईल त्यावेळेस सुद्धा स्मॉल वाय कॅपिटल आर आणि स्मॉल वाय स्मॉल आर असे 2 गॅमेट्स, म्हणजेच एकूण आपल्याला 4 गॅमेट्स डायब्रिड क्रॉसमध्ये तयार होताना दिसतात. नेक्स्ट पॉईंट आहे लिंकेज. लिंकेज इज द एक्सेप्शन टू लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट. परंतु हा जो तिसरा नियम आहे लॉ ऑफ इंडिपेंडेंट असॉर्टमेंट, हा सर्वात जास्त क्रिटिसाइज झालेला, याच्यावर सर्वात जास्त चर्चा घडून आणली, अनेक लोकांनी याच्यावर ऑब्जेक्शन घेतले आहेत. आणि लिंकेज हा एक त्याचा एक्झाम्पल अपवाद आहे. आता लिंकेज आपण या चॅप्टरमध्ये सविस्तर पाहणार आहोत, पण थोडक्यात मी एक एक्झाम्पल घेतो. पी प्लॅनमध्ये क्रोमोझोम नंबर 1 आहे, त्याच्यावर उपस्थित असलेला जो एक जीन आहे म्हणजे सीड कलरचं आणि फ्लॉवर कलरचं, ते एकाच क्रोमोझोमवर उपस्थित आहेत. आणि म्हणून पुढच्या पिढीमध्ये ज्यावेळेस गॅमेट फॉर्मेशन होतात तर
त्यावेळेस फ्लॉवर कलर आणि सीड कलर यांच्यासाठी रिस्पॉन्सिबल असलेले ॲलिल्स एकाच गॅमेटमध्ये पुढे जातात. त्या ठिकाणी इंडिपेंडेंट असॉर्टमेंट हा लॉ लागू होत नाही. म्हणून मेंडलनं कधीही डायब्रिड क्रॉस करताना सीड कलर आणि फ्लॉवर कलर या दोघांचं डायब्रिड क्रॉस कधीच घडवून आणलेलं नव्हतं. हे लिंकेज आपण नेक्स्ट स्प्रेडला पाहू.